8 मार्च रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मोठ्या उपक्रमाची घोषणा केली आहे की 8 मार्च रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काही निवडक महिलांना मोदींचं डिजिटल सोशल मीडिया अकाउंट 1 दिवसासाठी हाताळण्याची संधी दिली जाणार आहे. देशातील अर्ध्या लोकसंख्येला अशा प्रेरणादायी जीवनयात्रा अधिकाधिक शेअर करण्याचं आवाहन मोदींनी केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना युक्रेन युद्ध थांबवावं अन्यथा तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं असा सल्ला दिला होता. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर उद्याची रात्र मोठी असणार असं म्हटलंय. या पोस्टनंतर ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना टार्गेट करणार की रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बैठक घेण्याचा नवा बॉम्ब टाकणार याकडे जगभराचं लक्ष लागलंय. पाकिस्तान हवाई दलाचे विमान टेक ऑफ करताना विमानाची इंधन टाकी आकाशातून जमिनीवर पडल्याची घटना घडली आहे. चीनने हे जेट पाकिस्तानला अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमान असल्याचा दावा करत विकलं होतं. युद्धादरम्यान असं घडलं तर काय होईल या विचाराने पाकिस्तानचे हवाई दल आता चिंतेत पडलंय. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मारे-लागो रिसॉर्टवर 3 नागरी विमानांनी हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय. यानंतर नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने F-16 लढाऊ विमानांनी फेअर्स तैनात केले आणि 3 नागरी विमान या भागातून बाहेर काढण्यात आली. तिन्ही विमानांनी पाम बीच हवाई क्षेत्रात का उड्डाण केलं याबाबत योग्य माहिती मिळू शकली नाहीये. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजपासून मेक्सिको आणि कॅनडावर 25% कर लादण्याची घोषणा केली आहे. काल बोलताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. याशिवाय फेब्रुवारीमध्ये चीनवर लादलेला 10% कर 20% पर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. जर्मनीतील मॅनहेम मध्ये एका कारने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या पादचाऱ्यांना धडक दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे, परंतु त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. उत्तर प्रदेशातील बांदा येथील रहिवासी असलेल्या शहजादी खान या महिलेला 15 फेब्रुवारी रोजी UAE मध्ये फाशी देण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे. तिच्यावर 4 महिन्यांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काल हमासला गाझामध्ये बंदीवानांना परत न केल्यास अकल्पनीय परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. तर पॅलेस्टिनी गटाने त्यांच्या सरकारवर तेथील नाजूक युद्धविराम तोडल्याचा आरोप केलाय. काल स्पेसएक्सने रॉकेट सिस्टमच्या कोर जहाजात एका अनिर्दिष्ट समस्येमुळे टेक्सासहून त्याचे 8वे स्टारशिप चाचणी उड्डाण रद्द केले, ज्यामुळे कंपनीने पहिल्यांदाच अंतराळात मॉक स्टारलिंक उपग्रह तैनात करण्याचा प्रयत्न किमान 24 तासांसाठी विलंबित केला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दोन्ही शेजाऱ्यांमधील वादामुळे एका आठवड्याहून अधिक काळ बंद असलेल्या एका महत्त्वाच्या वायव्य सीमा क्रॉसिंगवर पाकिस्तानी आणि अफगाणिस्तान सैन्यात रात्रभर गोळीबार झालाय. तोरकम क्रॉसिंगवर झालेल्या घटनेत एक अफगाण सुरक्षा कर्मचारी ठार झालाय आणि दुसरा जखमी. ट्रम्प प्रशासनाच्या मदत कपातीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे दक्षिण आफ्रिकेतील कार्यालय बंद होतंय असं एका प्रवक्त्यांनी काल सांगितलंय. परंतु देणगीदारांच्या निधीचा दृष्टिकोन अधिक मर्यादित होत असल्यानं आम्हाला या प्रयत्नांना गती देण्यास भाग पाडलं गेल्याचं सांगण्यात आलंय. एल्विस थॉम्सन नावाच्या एका व्यक्तीने स्वतःला वेळ प्रवासी घोषित केले की 6 एप्रिल 2025 रोजी अमेरिकेतील ओक्लाहोमा शहराला एक विनाशकारी चक्रीवादळ उद्ध्वस्त करणार. त्याचा दावा आहे की हे वादळ 24 किलोमीटर रुंद असणार आणि त्याचे वारे 1046 किलोमीटर ताशी वेगाने वाहतील. या घटनेमुळे लाखो लोक प्रभावित होऊ शकतात आणि मोठा विनाश होऊ शकतो असं भाकीत त्यांनी केलंय. बीड जिल्ह्यातील मत्सचूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर आल्यावर काल रात्री उशिरा अखेर देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितला होता.
त्यानुसार आज धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. 3 महिने उलटूनही एक आरोपी अजूनही फरार आहे. या क्रूर हत्येमुळे बीडमध्ये आजपासून बीड जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत असून सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. नागपूरची कन्या सोनाली पांडेची ऑस्ट्रेलियन कर्णधार क्रिकेट संघासाठी टीम डॉक्टर म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. ऑर्थोपेडिक सर्जन सोनाली पांडे ऑस्ट्रेलियन संघासोबत क्रीडा आणि व्यायाम औषध डॉक्टर म्हणून काम करणार आहे. मात्र ती सध्या तिरंगी वन डे मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली आहे.